रत्नागिरीची देवराई आणि महाराजांचे हेर. महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी एक कथा आहे. अर्थातच देवी वगैरे प्रकट कधी होत नसते अशी आजच्या काळात लोकांची समजूत असल्याने ही एक अलंकारिक दृष्टिकोनातून सांगितली जाते. तसेच इतिहासकार मानतात प्रत्यक्षात महाराजांचा सारा सापेक्ष हा स्त्रीची इच्छा म्हणूनच होता. हे मात्र निर्विवाद सत्य आहे. इतिहासाच्या प्रवाहात सत्याचे दगड गुळमुळीत होतात. त्याचप्रमाणे भवानी मातेच्या तलवारीचे रहस्य एक दंतकथा म्हणूनच अस्तित्वात आहे. 1646 सालची गोष्ट आहे. गोविंद देशपांडे, तानाजी भोसले अन एकोजी असे एक विशेष त्रिकूट महाराजांनी रत्नागिरी प्रांतात पाठवले. गोविंद देशपांडे प्रख्यात तलवारबाज म्हणून प्रसिद्ध होते. तोरणा किल्ल्याच्या लढाईत त्यांनी 23 म्लेच्छ सैनिकांना यमसदनी पाठवण्याचा पराक्रम केला होता. तानाजी हा मूळचा शिकारी. कुठल्याही जंगलात सावलीप्रमाणे वावर करत जनावरे मारणं हा त्यांचा गुण महाराजांनी हेरला होता. एकोजी हा 50 वर्षाचा म्हातारा, पण संपूर्ण महाराष्ट्र त्याने पाहिला होता. महाराजांनी असे हे त्रिकूट आदिलशहाच्या रत्नागिरीत का पाठवले होते? भल्या खवीस हा महाभयानक डाकूने महाराष्ट्रात चांगलेच नाव कमविले होते. अनेक धनिकांना आणि गरिबांना लुटत हा डाकू महाराष्ट्रभर आपली दहशत पसरवत होता. ह्याच्या टोळीत मुले आणि महिलासुद्धा होत्या. असा हा भल्या खवीस रत्नागिरीत पोहोचलाय अशी बातमी हेरांनी महाराजांना दिली. भाल्याच्या टोळीवर हल्ला केला तर त्यांचा खजिना आणि मुलुखांच्या जनतेची दुवासुद्धा मिळेल हा महाराजांचा मनसुबा होता. सुमारे 30 लोकांच्या ह्या टोळ्यावर नजर ठेवावी म्हणून महाराजांनी ह्या त्रिकुटाला रत्नागिरीत पाठविले होते. भाल्याच्या खनिजांचा पत्ता मिळवणे शक्य असेल तर त्याच्या पुढील ठावठिकाणांना प्राप्त करणे आणि त्यांच्या शक्तीचा अंदाज घेणे हे विशेष काम हे त्रिकूट पार पाडेल असे महाराजांना वाटत होते. सलग 9 दिवस घोडे दौड करत गोविंद देशपांडेच्या नेतृत्वाखाली हा चमू रत्नागिरीत पोहोचला. भल्या खवीस कुठे आहे हे माहीत करणे अवघड नव्हते. खेद गावात पुंगी नदीच्या किनाऱ्यावर तानाजीने 30 लोकांच्या वस्तीच्या खुणा असलेली एक जागा बघितली. तेथपासून एखाद्या वाघाने सावजाचा माग काढावा त्याप्रमाणे तानाजी भाल्याचा माग काढत होते. रत्नागिरी शहराच्या वेशीवर आदिशक्ती देवीचे भग्न मंदिर होते. त्यामागे जिथे कोणीच माणूस फिरकण्याची छाती करत नसे अशा एका देवराईत भाल्या आपला तळ ठोकून आहे असा कयास तानाजीने केला. संध्याकाळचे 4 वाजले होते. सूर्यास्तास अजून अवकाश होता. भाल्याचा तळ बघून नक्की किती माणसे आहेत, बरोबर काही खजिना वगैरे आहे का इत्यादी माहिती काढून घेण्यासाठी देशपांडेंनी तानाजीला देवराईत जाण्याचा आदेश दिला. एकदा शत्रूच्या संख्येचा अंदाज आला की एकोजींना त्या माहिती सकट माघारी पाठवायचे हा देशपांडेचा मनसुबा होता. आदिशक्ती देवीच्या मंदिराच्या मागे 3 स्वार लपून बसले. तानाजीने घोडा मागे सोडून दिला व पायीच लपत-छपत तो देवराईत आत गेला. संध्याकाळचे 6 वाजत आले. सूर्यास्ताला जाऊ लागला आणि तरीही तानाजीचा पत्ता नव्हता. एकोजीची अस्वस्थता देशपांड्यांना जाणवत होती. म्हातारा उगाच घाबरतोय असे त्यांना वाटत होते. सूर्य मावळला. रात्रीच्या अंधारात दूरच एक आकृती पळत येताना दिसत होती. ह्या पद्धतीने पळत येणारा माणूस तानाजी असू शकत नव्हता. कदाचित शत्रूला आपली चाहूल लागली असेल ह्या जाणीवीने देशपांडेंनी आपली तलवार बाहेर काढली. एकोजी तलवार चालवण्यात विशेष नव्हता, पण त्याने सुद्धा येणाऱ्या संकटाला ओळखून आपली तलवार काढली. शत्रूला चाहूल लागली असेल तर उगाच तलवारीला तलवार भिडण्याऐवजी काढता पाय घेणे शहाणपणाचे होते. पण गोविंद देशपांडे सारख्या बहादुराला
आपले शहाणपण चालणार नाही हे सुद्धा एकोजी ओळखून होता. जशी आकृती जवळ आली तसे हा शत्रू नसून आपलाच तानाजी आहे हे स्पष्ट झाले. चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता. त्याला धाप लागली होती आणि घामाने त्याचे उत्तरीय चिंब झाले होते. मूर्खा असा जोराने पळून आला तर कुणी बघितले असते. तू की भूतभीत बघितले काय? सर देशपांडेने त्याच्यावर खेकासला. सगळे मेले आहेत. भल्या खवीस आणि त्याचे एकूण 43 साथीदार आता मरून पडले आहेत. स्त्रिया, मुले सगळे. काहींचे गळे कापले गेले आहे तर काहींचे सर्व अवयव. खूपच भयानक दृश्य आहे. हे कुणी माणसाने करणे शक्यच नाही, तानाजी घाबरलेल्या स्थितीत सांगत होता. कुणी मारले त्यांना? कुणी जखमी वगैरे होता का? एकोजीने विचारले. ठाऊक नाही, पण हे मनुष्याचे केलेलं काम वाटत नाही, तानाजी बोलता झाला. हां, काहीतरी बरळू नकोस. हे लोक मेले तर चांगलेच आहे. चल आता जाऊन पाहू की नक्की काय झाले आहे. कुणी वाचला असेल तर त्याच्या मारेकऱ्याला पत्तासुद्धा लागेल. असे म्हणत गोविंदने आपल्या घोड्याला पुढे दामटले. घोडा हळूहळू देवराईच्या दिशेने चालू लागला. आम्हाला फक्त टोळीचा पत्ता काढायचा हुकूम होता. त्याची तालीम आम्ही केली आहे. आता उगाच आत जायची गरज नाही. एकोजीने सरदाराचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तानाजीला एवढा घाबरलेला त्याने पाहिला नव्हता. त्याशिवाय वातावरणात एक वेगळीच शक्ती एकोजीला जाणवत होती. हुकूम मला होता. तुम्हा दोघांचा हुकूम मी देईन. भीती वाटते तर दोघे जण मंदिरात थांबा. पण ह्या घाबरटांची माहिती बरोबर नसेल तर मी स्वतः त्याचा शिरच्छेद करेन, गोविंद शांत स्वरात बोलला. तानाजी आणि एकोजीने वाद घालण्यात अर्थ नाही हे ओळखून आपले घोडे आपल्या सरदाराच्या मागे चालवले. देवराईची झाडे फार जुनी होती. घोड्यांना जाण्यासाठी फारच छोटी वाट होती. वातावरणात एक विशिष्ट प्रकारचे धुके दाटले होते. घोडे जंगल आणि दऱ्याखोऱ्यातून प्रवासासाठी खास पद्धतीने तयार केले होते. पण ह्या देवराईमध्ये घोडे पुढे जाण्यास कचरत होते. देवराईमध्ये यक्ष असतात असे माझी आई नेहमी सांगायची, तानाजी हळूच बोलला. पोरा, स्त्रीच्या स्तनावर तोंड असताना ती जे काही सांगते त्यावर माणसाने कधीच विश्वास ठेवू नये. एकोजीने दबलेल्या आवाजात पण थोड्याशा उपहासाने तानाजीला टोला हाणला. तानाजी अजून सावरला नव्हता. काही मिनिटात तो एका सपाट जागेवर पोहोचले. दूर काही तंबू दिसत होते, पण माणसाचा लवलेश नव्हता. हीच जागा आहे का रे? गोविंदने विचारले. होय, इथेच सारी मृत शरीरं होती. मग मला का बरे दिसत नाहीत? एकोजीने विचारले. तिघेजण घोड्यावरून उतरले. पायी चालत तंबूजवळ गेले. कुठेच माणसे दिसत नव्हती. इथे तर सगळी शरीरं. तानाजी वेड्यासारखा इकडे तिकडे पळत बोलत होता. मला वाटले ह्याला कोणीतरी झपाटले आहे, एकोजीने हळूच गोविंदच्या कानात सांगितले. भाल्या खवीस इथे नाही तर कुठे आहे? हा कदाचित आमच्यासाठी रचलेला सापळा तर नाही? गोविंदने तलवार मान्यातून बाहेर काढत एकोजीला प्रश्न केला. नेहमी एकदम आत्मविश्वासाने बोलणाऱ्या आपल्या सरदाराच्या मनात काहीतरी शंका उत्पन्न झाली आहे हे एकोजीने ताडले. त्याने सुद्धा आपली तलवार बाहेर काढली. का कुणास ठाऊक, पण आज आपण ह्या देवराईतून जिवंत बाहेर जाणार नाही असं त्याला मनातून वाटायला लागलं. तानाजी एकीकडे तिकडे वेड्यासारखा पळत होता. एका ठिकाणी साप चावल्यासारखी त्याने उडी मारली. नंतर वाकून काहीतरी उचललं. गोविंद आणि एकोजी पळत त्याच्या जवळ गेली. तानाजीच्या हातात रक्ताने ओथंबलेली आतडी होती. मातीत मिसळून त्यांचा रंग तपकिरी झाला होता, पण रक्त ताजे होते. तिघांनी भयानेच एकमेकांकडे पाहिले. त्या क्षणी त्यांच्यात वय, हुद्दा इत्यादी काहीही फरक नव्हता. जणू काही भय ह्यात एका दुवाने तिघांनीही जण एकत्र बांधले होते. पण तानाजीचे डोळे अचानक बदलले. आपल्या मागे कोणीतरी आहे ही जाणीव गोविंदला झाली व त्याने मागे वळून पाहिले.
7 फुटाची एक आकृती पुढे आली. तिघेही काहीही करतील या आधीच त्या माणसाचा हात फिरला व एकोजीचे शिर क्षणात धडा वेगळे झाले. सगळीकडे रक्ताचा सडा पडला. तानाजी भीतीने पूर्णपणे थिजला होता, पण गोविंद देशपांडे घाबरल्यापैकी नव्हता. त्या आकृतीचा पुढील वार गोविंदने आपल्या तलवारीने सहज पेलला. गोविंदने मागे उडी घेतली व आपल्या शत्रूचा अंदाज घेतला. हा माणूस भल्या खवीस नव्हता. तोंडावरून तर हा माणूस 100 वर्षाचा म्हातारा वाटत होता, पण अंगातील ताकद महामानवी होती. त्वचा थोडी निळसर होती व अंगावर काहीही वस्त्र नव्हते. गोविंदने त्याची तलवार निरखून पाहिली. गंज लागलेला जुनाट तलवारीसारखी ती तलवार वाटत होती, पण मागच्या वारात ती तलवार अजिबात जुनी वाटली नव्हती. ताकदीच्या बाबतीत आपला पडाव जास्त वेळ लागणार नाही हे गोविंदने ओळखले. सर्व हिंमत पणाला लावून गोविंद वेगाने आपल्या शत्रूवर चालून गेला. काही क्षणातच चारी बाजूने तलवारीचे प्रहार करीत गोविंद चारी दिशात फिरत होता. कुठल्याच माणसाला अशा वेगात फिरताना तानाजीने बघितले नव्हते, पण गोविंदचा प्रत्येक वार हा महामानवाने सहज झेलला. पुढच्याच क्षणी गोविंदची तलवार त्याच्या गळ्याला चाटून गेली, पण ती त्याचीच चाल होती. आपल्या दुसऱ्या हाताने त्याने गोविंदचे केस पकडले होते. पुढच्या क्षणी गोविंदच्या तलवार पकडलेला हात शरीरापासून वेगळा झाला. वेदनेने गोविंदचा आक्रोश सुरू झाला. मृत्यू समोर दिसून गोविंद आपल्या गुडघ्यावर बसला. त्यानंतर तानाजीच्या डोळ्यासमोर गोविंदचा सुद्धा शिरच्छेद झाला. पुढे काय झाले हे तानाजीला समजलेच नाही. त्याला जाग आली तेव्हा तो एका बैलगाडीच्या मागे होता. त्याचे हातपाय बांधले होते. त्याने हलके डोळे उघडून पाहिले तर महाराजांचे मावळे बाजूला घोड्यावर चालत होते. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.